आजकाल बऱ्याच प्रमाणात वैवाहिक संबंध परिपूर्ण व दीर्घकाळ टिकत नाही. अशी परिस्थिती आहे. काय कारण असावे? प्रमुख कारण वयोवृद्ध आईबाप, अडचण वाटणे, मी आणि माझं ही संकुचित विचार प्रवृत्ती, थोरा मोठ्यांची शिकवण, अनुभव, शिदोरी हा जाच वाटतो. आपली कर्तव्य पार न पाडणे, कष्ट नको, फक्त मौज मजा आणि स्वच्छंदीपणा, सामाजिक भान नाही, भल्याबुऱ्याची जाण नाही, बदलती लाईफस्टाईल, स्वकेंद्रित वृत्ती, दूरदृष्टीचा अभाव, मीपणा, उद्धटपणा, बेजबाबदारपणा, लवचिकता, समंजसपणा, कर्तव्यनिष्ठा, नात्यांची कदर, आदर आणि भावनिक जिव्हाळा या अशा बऱ्याच गोष्टींची पायमल्ली होताना दिसते. त्यामुळे नात्यांची वीण घट्ट होण्याऐवजी कमजोर व पोकळ झालेली बघावयास मिळते. कुणीही या गोष्टींचा विचार करताना दिसत नाही. फक्त मीच, कशी, कसा, बरोबर हे सिद्धता देण्याची मनोवृत्ती, पण स्वकेंद्रित होऊन कुठे काय चुकते लक्षात घेत नाहीत. दोष एकमेकांवर ढकलून मोकळे होतात. आजकालची तरुण पिढी खूप बिनधास्त आणि बेफिकीर वर्तणूक करते. कॉर्पोरेट जगात वावरताना सर्व सुख तुम्हाला मिळू शकेल, पण खंबीर साथ, खरी माया, खात्रीचा आधार आणि मनशांती फक्त एकसंघ कुटुंबातच मिळेल यात शंका नकोच. संसार दोघांनी मिळून फुलवायचा असतो. संसारात स्त्रीची प्रमुख भूमिका असते. स्त्रीच्या अंगी कुटुंब बांधून ठेवण्याचे कसब असते आणि तिने ते वापरायलाही हवं. तिच्या वागण्या बोलण्यावरून बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आजूबाजूच्या नात्यांची जपणूक करायची असते. त्यांचे आदर्श, विचार, प्रेरणा आणि अनुभव खूप मोलाचे असतात, कारण त्यामुळेच तुमचा भावी संसार यशस्वी आणि भरभक्कम होतो. सर्व नात्यांना बरोबर घेऊन वाटचाल केली तर ती सुकर आणि वंदनीय होते आणि ती स्त्रीही. पण हल्ली काय होते, लग्न होऊन सासरी आलेल्या मुली काही दिवस अलबेल वाटतात. नंतर त्यांना स्वतंत्र कुटुंब म्हणजे फक्त नवरा आणि बायको एवढेच आपले मर्यादित विश्व, त्यात बाकीची नाती अडगळ वाटतात. मग त्या काही ना काही कारणाने सतत नवऱ्याला टॉर्चर करणे, त्याच्या आईवडिलांविरुद्ध गैरसमज निर्माण करून घरातला एकोपा व महत्त्वाच्या नात्यात फूट पाडण्याचा आटोकाट प्रयत्न चालू असतो. त्यात मुलगी जर कमवती असेल तर तिचा अजून ॲटिट्यूड असतो. ती सर्वांना यासाठी वेटीस धरून मनमानी करते. सर्वच महिला अशा असतात असे मी अजिबात म्हणणार नाही, पण बऱ्याच अंशी मुली त्यांच्या प्रती असणारी जबाबदारी झटकतात. तिथे सुरुंग लागतो नात्यात आणि असे घडताना काही ठिकाणी माहेरची लोकंही परिस्थिती समजून न घेता अविचारांना खतपाणी घालून मोठं करताना दिसतात. असं व्हायला नको. तुम्ही मुलींना व्यवस्थित गाईड केले तर ती सुधारणा करेल व पुढील बरेच मानसिक त्रासाचे क्षण टळतील. कधीकधी कायद्याचा धाक दाखवून अशा मनोवृत्ती आपले साध्य साधवून घेतात. मुलगा सर्व खरखोट समजत असूनही मूग घेऊन गप्प बसतो. तिथेच स्वतंत्रेचा स्वैराचार रुजवतो आणि नात्याला भेरूड लागते. आईवडिलांना मुलाची ओढाताण पाहत नाही. ते स्वतःहून त्याला विभक्त राहायचा सल्ला देतात. मोठ्या कष्टानं उभं केलेली वास्तू विखुरते. मन खळखळतं, सैरवैर होते. उतारवयातील सुखाची वाट काटेरी होते. आपल्यामुळे नवरा बायकोत विदूष नको म्हणून दूर होतात. मुलगा मनातून खूप हट झालेला असतो. कुठेतरी रक्ताच्या नात्यापासून दुरावल्याची अपराधी भावना घेऊन बाजूला जातो. नवरा बायको समजून सांगण्यात अपयशी ठरतो व बायको त्याच्या मानसिकता समजून घेण्यास असमर्थ. राजा राणीचा संसार सुरू होतो. आईबापाच्या कष्टाच्या इस्टेटीतून ते चालतं बरं. यांना अजिबात गैर वाटत नाही. भौतिक गोष्टी, पैसा अडका सर्व हवं असतं. फक्त हाडामासाची जिवंत माणसं नको. थोडेसे
थोडेच दिवसात एकमेकांच्या चुका दिसतात. त्या समजून सुधारून घेण्याऐवजी हे एकमेकावर कुरघोडी करायला लागतात. स्वच्छंदीपणा, लहरीपणा, मीच का हा निरर्थक अहंभाव. मुलाच्या मनात कुठेतरी सल असतेच घर कुटुंब सोडल्याची. तोही छुप्या पद्धतीने डावपेच खेळतो आणि उदयास येते सूड भावना. तिथेच नातं न राहता व्यवहारीपणा येतो. तू वागतोस म्हणून मी ही भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा समजून जा अशी जोडपी विश्वास गमावून बसलेली असतात. एकमेकांप्रती प्रेम, माया, आपलेपण लयाच्या वाटेवर चालू लागते. मानसिक विकलांगता येते. बिन डोकं वागणं, कुणाला पायपोस नाही, बेबंदपणा यात वाहत जातात. एक दिवस नशेच्या आहारी जाऊन मनाचा संयम हरवून बसतात. एकमेकाप्रती प्रेमभावना, भावनिक ओलावा, अटॅचमेंट अजिबात उरत नाही. त्यातून रोज वाद, कटकटी, घायाळ करणारे अपशब्द, कधीकधी मारहाणीपर्यंत मजल जाते. नाते बहरण्याऐवजी खुरटत जाते अन उद्ध्वस्त होते. जेव्हा दोन व्यक्ती लग्नबंधनात बांधल्या जातात तेव्हा अनेक धाग्यांची ती गुंफण माळ असते आणि त्यात अजून भर घालून ती भरभक्कम करण्यासाठी आजकालच्या मुलामुलींनो थोडे स्वतःला तपासून बघा. आपले काही चुकत तर नाही ना, हे सर्वांगाने तपासून बघा, मग कुठलाही निर्णय घ्या. सुशिक्षित मुलामुलींनो, तुम्हाला तुमचे कुटुंब सांभाळता येत नसेल तर काय उपयोग पुस्तकी ज्ञानाचा अन डिग्रीचा अन त्या अमाप पैशाचा. जिथे भावबंधच नाही तिथे सर्व निरफळ. 2 जनरेशनमध्ये वैचारिक गॅप असू शकतो पण आपल्याला तो खुबीने भरून काढता आला पाहिजे. यातच तुमचं बुद्धिकौशल्य दिसून येईल. अन जरी मागच्या पिढीकडून काही चुकतंय असे तुम्हास वाटत असेल तर तुम्ही चुका करू नका. स्वतःची कर्तव्य जबाबदाऱ्या याचे भान असू द्या. कारण मागच्या पिढीने या गोष्टीचे भान ठेवून तुम्हाला इथपर्यंत आणलेले. यापुढे तुम्ही त्यांना घेऊन चला. चांगल्या परंपराच पिढी दर पिढी सुदृढ आणि निकोप व्यक्तिमत्व घडवतात. कायम लक्षात असू द्या. स्टोरी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.